राग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. आज आपण नवविधा भक्तीतल्या वंदन भक्तीचा अभ्यास करणार आहोत. शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की अत्यंत नम्रता, आपल्या स्वतःकडे धाकुटेपण घेणं. माऊलींचा शब्द आहे, धाकुटेपण घ्यावं आपल्याकडे. आणि हे धाकुटेपण घेणं म्हणजे ती आपोआपच नम्रता येते. नम्रता आली की अहंकार जातो. म्हणून वंदन भक्तीला समर्थाने खूप महत्त्व दिलं आहे. जसं आपण पाहिलं होतं की पादसेवन भक्ती म्हणजे काही केवळ सद्गुरूची आणि यांची चरणपूजा करणं एवढंच नाही, तर त्यांच्याबद्दल अनन्य भाव असला पाहिजे. तसं वंदन भक्तीबद्दल पण आपल्याला सांगता येईल की नुसतं आपलं देखल्या रे वा दंडवत असं समर्थन अभिप्रेत नाही आहे. तर अंतःकरणामध्ये भाव हवा. अंतःकरणात भाव असेल तर त्या नमस्काराला अर्थ आहे. मी मागे सांगितलं होतं की शिवथरगईमध्ये जी शिबिरं सुरू झाली त्या शिबिरामध्ये एक छोटासाच प्रसंग घडला, पण किती नमस्काराचा परिणाम होतो की छोट्या मुलांना जरा चटकन पडतं. आपल्याही सगळ्यांना लहानपणी सवय होती घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करण्याची. आपल्या सगळ्या घराघरातून पद्धत होती. आई वडील, आजी आजोबा, ताई दादा जे कोणी घरात मोठे असतील त्यांना सकाळी देवाला नमस्कार करायचा आणि सगळ्या घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा. हा आपल्या सगळ्यांच्या घरातला रिवाज होता. आता मी होता असंच म्हणते कारण तो आता टिकलेला नाही आहे. आणि झालं असं की शिवथरगईतल्या शिबिरामध्ये कसं वागायचं तर मुलांना सांगितलं गेलं की रोज इथे नमस्कार करायचा बरं का. आपल्या इथे जे ताई दादा शिकवायला आपल्याला येतात त्यांना समर्थांना नमस्कार करून झाला की इथल्या सगळ्यांना मोठ्यांना नमस्कार करायचा. आणि हे घरी गेल्यावर पण चालू ठेवायचं बरं का. आपल्या ताई दादाला 2 वर्षांनी का ताई मोठी असेल ना तिला नमस्कार करायचा. मुलं टिपकागण्यासारखी असतात, आपण जे सांगू ते टिपून घेतात. आणि तसं ही मुलं घरी गेल्यावर करत असतील. 1 वर्ष असं झालं की मी बोलले होते एकदा प्रसंग की पुढल्या वर्षी तीच मुलगी शिबिराला आली आणि माझ्या वडिलांना म्हणाली, आजोबा मला ओळखलात का? मी गेल्या वर्षी आले होते. नाही रे बाळा ओळखलं. आजोबांनी आपलं नाव बी विचारलं. मग तुला एवढं शिबिर आवडलं का? परत आलीस तू यावर्षी? तर म्हणाली हो मला आवडलं. काय आवडलं तुला? गेल्या वर्षीचं तुला काही आठवत आहे का? आवडलं म्हणतेस तर तिला आता लहानच मुलं, तिला आपलं तिने प्रयत्न केला म्हणून नाही तसं मला काही आठवत नाही. मग म्हणाली काय गेल्या वर्षी काय काय सांगितलं होतं? वर्षभर करायला काही सांगितलं होतं का? मग एकदम तिला असं स्मरण झालं. हो हो म्हणाले, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की सगळ्या मोठ्यांना नमस्कार करायचा. वा वा, मग करतेस तू? हां म्हणजे थोडे दिवस केलं. मग पुढे काय झालं? पुढे आई म्हणाली हे नाटक किती दिवस चालणार आहे? मग माझे वडील जरा चरकले की अरे आपण जे करतो आहे ते मोठ्यांनी सुद्धा मुलांना म्हटलं पाहिजे की यस चांगली गोष्ट आहे, छान सांगितलं आहे, करत जा. हां तू विसरलीस तर मी तुला आठवण करीन हं, असं घरातल्या मोठ्या माणसांनी म्हटलं पाहिजे. एखादी चांगली गोष्ट जेव्हा मुलं करतात तेव्हा आपण त्यांना प्राधान्याने हे करणं किती महत्त्वाचं आहे सांगायला हवं. आणि तसं आपल्याकडे हल्ली घडत नाही आहे. म्हणून समर्थांची वंदन भक्ती आपण समजून घ्यायची आहे की का बरं नमस्कार करायचा. नमस्कारासी वेचावे न लगे, नमस्कारासी कष्टावे न लगे, नमस्कारासी काहीच न लगे उपकरण सामग्री, काहीच लागत नाही हो. एक आपल्या अंतःकरणात नम्रता असली की नमस्कार झालाच. आणि त्या नमस्काराचे फायदे मात्र खूप आहेत. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊ न घाली जेथील तेथे. काय समर्थ 2 ओळीत आपल्याला सांगतात की अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने समोरच्या माणसाला नमस्कार करा. तुमच्या चिंता त्याच्याकडे जातात सगळ्या. काही आपल्याला चिंताच राहत नाही. पण साधक भावे नमस्कार घाली त्या साधकाने अत्यंत अंतःकरणात अनन्य भाव ठेवून आपल्या नमस्कार करावा. आपल्या सगळ्या चिंता भगवंत त्याच्या माध्यमातून अगदी पूर्णपणानं मिटवून टाकतो, अशी ग्वाही समर्थ आपल्याला देत आहे. या अर्थानं आपण जर या सोप्या वाटणाऱ्या शब्दाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अरे नमस्काराचं एवढं आहे. हल्ली कुणाला नमस्कार कर अहो नको नको नमस्कार नका करू असं लगेच 2 पावलं मागे सरतात. नमस्कार करू देत नाहीत आपल्याला. इव्हन आपण सुद्धा कोणी नमस्कार नमस्कार नका करू तिकडे करा
असं आपण म्हणतो. पण समर्थ म्हणतात नमस्कार घेणं ही फार मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्याचा जर आपण नमस्कार घेतोय तेव्हा तो तिकडे पोचवायचा आहे आपल्याला. त्यामुळे घ्या नमस्कार, पण मग पोचवा की बाबा रे. आता मोठ्या मंडळींची खूप वेगळी वेगळी उदाहरणं आहेत. शारदा माता सगळ्यांचे नमस्कार घेत असत आणि संध्याकाळला त्यांचे पाय सुजायचे. सगळ्या त्या नमस्कारातून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या शारदा माता स्वतः घ्यायच्या आपल्याकडे आणि मग स्वाभाविकच त्याचा त्रास त्यांना व्हायचा. आता हे सगळं तिकडे पोचवायचं आहे. मी ह्या अर्थाने म्हणते की आपल्याकडे घ्यायचं नाही, जे काही आलं आहे ते तिकडे सोडायचं म्हणजे आपल्याला त्रास. पण शारदा माता सगळं आपल्याकडे घ्यायच्या आणि मग त्या म्हणायच्या की आज कोण कोण बरं येऊन गेलं असं त्याला वाटायचं. तर साधूच चिंता, आपली सगळी चिंता साधूस लागली याचा अर्थ काय, त्या प्रत्येकामध्ये ईश्वर पाहायला शिकलं की आपोआप त्या नमस्काराचा आपल्यावरती काही ओझं येणार नाही. असा विचार समर्थ आपल्याला या सांगतात. साष्टांग नमस्काराचा अभ्यास की योग शिक्षकांपुढे वेगळा सांगायला नको आहे. संपूर्ण व्यायाम म्हणजे साष्टांग नमस्कार असतो. आता तर काय, भारताची ही महत्त्वाची गोष्ट सगळ्या जगाने मान्य करून घेतली आहे आणि रथसप्तमीच्या निमित्तानं सगळ्या जगभर सूर्याला नमस्कार घातले जातात. ही फार मोठी स्वाभिमानाची आपल्या देशाला, संस्कृतीला मिळालेली गोष्ट आहे असं म्हणायला हवं. या वंदनाचा विचार समर्थाने खूप बारकाईनं केला आहे. नवविधा भक्तीमध्ये म्हणजे भागवतातच नवविधा भक्तीमध्ये वंदनं भक्ती आलेली आहेच, पण त्यात पुन्हा सगळी समर्थ थोडासा आणखी खोल विचार करतात. ते म्हणतात की एकदा आपण नमस्कार केला ना की त्या नमस्कार करणाऱ्या माणसाच्या गुणांकडेच आपलं लक्ष जातं, अवगुण आपण विसरतो. काही विपरीत काही अनुभव आले असतील तर ते पण आपण विसरतो. समोरचा माणूस नम्र झाला की त्याचे जे काही दोष असतील ते दोष विसरण्याकडे आपली आपोआप परिस्थिती होते. आपली मनाची स्वाभाविकच धारणा तशी होते की असू दे, त्यावेळेला चुकला असेल. होतं असं. नातेसंबंधामध्ये पुष्कळदा असे प्रसंग आपल्याला अनुभवायला येतात की उगाचच कटुता येते, पण त्या नमस्काराने सगळ्या गोष्टी दुरुस्त होतात. म्हणून समर्थ वंदनाला, नमस्काराला फार मोठं महत्त्व देतात असं आपल्या लक्षात येईल. आणि त्या नमस्काराचा अभ्यास किती आत व्हायला पाहिजे, तर सर्वानुभूती परमेश्वर आहे ही धारणा होण्या इतकी. म्हणजे काही मंडळी वर्णन करतात की नमस्कार वॉचमनला करायचा, लिफ्टमनला करायचा, आपला रिक्षावाला असेल रिक्षावाला, सगळ्यांना नमस्कार करायचा. पुन्हा मी म्हटलं असं देखला देवा दंडवत म्हणून नाही, लगेच की त्याच्या पायाला हात लावून नमस्कार काका आणि नुसतं स्माईल दिलं तरी त्याला आनंद होतो. रिक्षाला पैसा येत आला, वा आज छान धंदा होईल तुझा, नुसतं म्हणावं की काय म्हणायला आपल्याला जातात, आपोआप आपलीशी होतात माणसं. अशा बारीक बारीक गोष्टी होतात. आणि मग पुढे वर्णन केलं त्यांनी की अहो इतकी सवय होते, सर्वानुभूती परमेश्वर, सगळीकडे ईश्वर आहे याची इतकी सवय होते की रस्त्यात कुत्री मांजरं दिसली तरी आपण नमस्कार मनात येतो की त्याच्यात पण ईश्वर आहे, सगळ्या जीवमात्रात ईश्वर आहे. हा भाव येण्यासाठी नमस्कार ही नवविधा भक्तीतली भक्ती आपल्याला ते सांगितलं आहे. सगळा जो काही सभोवताली या सृष्टीचा खेळ चालला आहे ना, हा भगवंताचा खेळ आहे असं मानण्याकडे आपली प्रवृत्ती होते. आपोआप वंदन भक्तीचे आपल्याला काय नेमके फायदे आहेत ते समजतात. ही जी नम्रता आहे, ही जी लीलता आहे ती हल्ली कमी झाली आहे. म्हणजे आता असं का झालं आहे हा अभ्यास करण्याचा विषय आहे खरा म्हणजे. आणि पुन्हा नेहमीच मला असं वाटतं की चूक आपल्या पिढीची आहे. आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला जे जसं सांगितलं ते तसं आपण आचरणात आणलं. आपण करत होतो की नाही नमस्कार, मग आपण आपल्या मुलांना का नाही पटवू शकलो. आपण नमस्कार करत होतो तेव्हा आपल्या मनात जर आपण थोडा आधी आपल्या बालपणातला सगळा विचार केला तर आपल्याला काही रोज सांगायला लागत नव्हतं. केलास नमस्कार असं आई काही आपल्याला विचारत नव्हती. का ऑटोमॅटिक घडत होतं, तर घरातली मोठी माणसं ते करत होती. बऱ्याच संस्कारांच्या गोष्टी अशा आहेत की मोठी माणसं कसं करतात तसं पुढली पिढी करत असते. आता आपण ते सगळं बंद केलं आणि आपण बंद केल्यामुळे आपल्या पुढल्या पिढीमध्ये ते आलेलं नाही. आणि पुढल्या पिढीत ते आलं नाही म्हणून आपल्याला आज जे काही आपण पाहतो आहोत सगळी आपली संस्कृती जी की भ्रष्टच होते आहे. आपल्याला सगळं दुसऱ्यांचं आवडतं आहे आणि आपल्याकडे जे चांगलं आहे ते आपण पुढल्या पिढीला देतच नाही आहोत. त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपण ते करत नाही आहोत. मग हे सांगावं लागतं की काही नाही, रोज नमस्कार करा, देवाला जसा करता तसा घरातल्या मोठ्या माणसांना करा, नुसता मनोमनी नाही. मी माझ्या नातवाचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं की त्याला रोज
देवाला नमस्कार केलास, शाळेत जाताना सांगितलं आहे की नाही नमस्कार करून आधी कसे तो शूज घालतो, मी त्याला रागवायचे की नाही शूज घालण्यापूर्वी आठवण झाली पाहिजे, रोज काय सांगायला लागतं आहे. मग तुमची घरं एवढी मोठी मोठी ना, आपण कुठेतरी आत असणार, मग त्याचा आजी निघालो असं म्हटलं की मी आतून ओरडणार, केलाच नमस्कार. आमचा रोजचा संवाद असायचा हो. आणि मग रोजच्या संवादाने आजी आता शूज घातले, आता इथूनच करतो. म्हटलं हे काही बरोबर आहे, काय शूज होऊ दे उशीर झाला तरी, पण नमस्कार करूनच जायचं. आणि ती सवय करायची, देहाला सवय झाली पाहिजे की नमस्कार करून मगच शूज घालायचे. असं जातोच असा. आणि रोज का सांगावं लागतं, असं मी त्याला थोडं प्रेमाने थोडं रागावून आणि मग ऐकायचा. एक दिवस त्यांनी मला निरुत्तर केलं. एक दिवस असं झालं की मी त्याला असं म्हटलं की तू नमस्कार न करता शूज का घातले. आजी गॉड इज एव्हरीवेअर. येस, गॉड इज एव्हरीवेअर. तेव्हा इथून नमस्कार केला काय, सगळीकडे गॉड आहे, तू कशाला मला अगदी तिथे जाऊन नमस्कार करायला सांगितलं. पण महाराज आपल्या मदतीला धावून येतात. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं आपल्याला की येस, गॉड इज एव्हरीवेअर. सगळे आता जसं मी म्हणतो की कुत्र्या मांजरात सुद्धा ईश्वर दिसायला लागतो, अगदी बरोबर आहे, सगळीकडे ईश्वर आहे. पण सगळीकडे जर ईश्वर असला तरी घरातली ही जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये जरा जास्त पॉवर आहे. आता हे मुलांना कसं पटवून द्यायचं, ते गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण दिलं. ते म्हणाले तुमच्या गाडीची बॅटरी चार्ज करायला तुमच्या घरातल्या मीटरवर करता येते का हो, नाही आहे, तुम्हाला घेऊन जावं लागतं ना, तिकडे जाऊन तुम्हाला गाडीची बॅटरी चार्ज करावी लागते. इथे नाही, घरातल्या मीटरवर होत नाही, कारण घरातल्या मीटरजवळ एवढी ताकद नाही आहे गाडीची बॅटरी चार्ज करण्याची. अगदी तसंच आहे, गॉड सगळीकडे आहे पण इथे पॉवर जास्त आहे. मग मात्र पटलं आणि खरंच जादू झाली. मग मात्र दुसऱ्या दिवसापासून मला रागवावं लागलं नाही, त्याला मुद्दा पटला. तर वंदनाचे नमस्काराचे फायदे काय आहेत, हे फायदे कळायला वेळ लागेल, पण सवय तर लावायला काय हरकत आहे. एकदा सवय लागली, माझा भाऊ ना कितीतरी वेळा परत यायचा चौकातून, कारण नमस्कार करून जायचं आणि चौकात अरे आज आपण नमस्कार नाही केला, परत यायचं घरी आणि नमस्कार करून जायचं. मग ती मला शरीराला सवय होते. आणि मग एकदा ती सवय झाली, मग काहीतरी चुकल्यासारखं होतं की अरे आपण विसरलं. म्हणून रोज कितीही वेळा आपण घरातून बाहेर पडतो त्यांना सांगून जायचं ना, ते बरोबर राहतात आपल्या. ती सवय करा. हा सगळा मनाचा खेळ वाटेल पण तो चांगला आहे. मनाला माझ्याबरोबर कोणीतरी आहे. काय एकटेपणाचा आपल्याला त्रास होतो, तर नाहीच होत आपण एकटे असं सारखंच म्हटलं तर माझ्याबरोबरच आहे की मग एकटेपणाचा आपल्याला त्रास होत नाही. काही कशाची भीती वाटत नाही. एकट्याची कशी भीती वाटायची, तो सतत माझ्याबरोबर आहे असा जो विचार आहे तो ह्या वंदन भक्तीतून आपल्याला शिकायचा आहे. त्यामुळे समर्थ नमस्कारासारखं परमार्थ साधन सोपं, अगदी सोपं, काहीही न लागणाऱ्या, म्हणजे मग अशी म्हटलं सामग्री लागतच नाही, 2 हस्तक 1 मस्तक की झालं, एवढ्याच गोष्टी आपल्याला लागतात. आता हल्ली जरा कमी गंमत झालेली आहे मोठी की आम्हाला 2 हस्तक पण एकच, एवढंच लागतं आम्हाला. रस्त्याने जाता जाता देऊळ दिसलं की आपलं असं करायचं. तर ते लोक आणखीन शॉर्टकट काढतायत शोधून, ते ठीक आहे, पण मुद्दा काय तर सामग्री लागत नाही. देव काहीच मागत नाही. देवाला फुलं नको आहेत, पानं नको आहेत. बरं समजा आपण अगदी कितीही छानपैकी सगळं केलं तर ते त्याचंच त्याला देणार असतो. आपलं काहीच असतं, त्याचंच सगळ्या सृष्टीमध्ये आहे, त्याचंच त्याला आपण देणार आहोत, ही तर गोष्ट नक्कीच आहे. पण त्याची अपेक्षा आहे नसते, तो आपल्याला त्याच्या अपेक्षेसाठी नमस्कार करायचाच नाही आहे, आपल्याला बरं वाटावं म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे. हा विचार समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगणार आहेत. सर्वसामान्य माहिती वंदनाची देतातच आहेत, बरोबर आहे, पण सर्वसाधारण माहिती देऊन कुणाला वंदन करावं ते पण आपल्याला हळूच सांगतात की सगळे संत, सद्गुरू, मोठी माणसं, काहीतरी विशेष गुण ज्यांच्याजवळ आहेत त्यांना नमस्कार करावा, अगदी खाली वाकून नमस्कार करावा, कारण तो सद्गुणांना नमस्कार आहे. बऱ्याचदा असं होतं, मी विद्या पडवळ्यानं आपली तिला नेहमी सांगते, ती नमस्कार घेत नाही. तिला नमस्कार ती म्हणते महाराजांना करा, मला करू नका. मी विद्याला सांगते, विद्या लोक तुझ्यात महाराज बघतात. आज ही सोपी गोष्ट आहे का 21 अध्याय मुखोद्गत असणं, ही करून मिळणारी गोष्ट आहे का? काही नाही, मी करणार 21 अध्याय पाठ, नाही होत म्हणजे काय, करू दे ना एखाद्याने असा संकल्प, होईल. किती काळ लागेल, तू काय संकल्प केला होतास, कसे तुझे पाठ झाले,
तर काहीतरी अनेक जन्मांचे संस्कार तुझ्यावर झाले आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसतो आहे की तू कुठल्याही मध्ये ओवीमध्ये काहीतरी कथा सांगायला जाते, पुन्हा बरोबर त्या ओवीवर येते. हे सगळं जे की आहे हे कशामुळे झालं आहे, तर ही जी तुला मिळालेली पॉवर आहे ती त्यांनी तुला दिलेली आहे आणि लोक तुला नमस्कार करतात, म्हणजे तुझ्यातल्या या महत्त्वाच्या गोष्टीला नमस्कार करतात. त्यामुळे तू असं नको करू, तू नमस्कार घे. तर तिला नेहमी म्हणते, नाही गो मीराताई, मग मला जरा अवघड वाटतं. म्हटलं आता हे जे काही देहभाव किंवा हा मी आणि तो हा भाव, हेच समर्थ कमी करायला आपल्याला सांगतात की तो मला नमस्कार करतो आहे, हा तो आणि मी वेगळे नाहीच आहोत. त्याच्यामध्ये ईश्वर तत्व आहे, माझ्यामध्ये ईश्वर तत्व आहे, असं ही वंदन भक्ती दाखवते आपल्याला. म्हणून नमस्कार कोणाला करावा, तर जिथे जिथे आपल्याला, तिथे वयाचा विषयच नाही आहे, जिथे आपल्याला सद्गुण दिसतील त्याला नमस्कार करा. संत सज्जन सद्गुरू देव यांना तर करावाच करावा. आणि हे सगळे केलेले नमस्कार भगवंताला जातात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. भगवंतांनी सांगितलं आहे आणि उदाहरण देऊन सांगितलं की आकाशातून पडलेलं पाणी येते कसं, कुठे खड्ड्यात पडेल, ह्याच्यात पडेल, नदीत जाईल, हळूहळू शेवटी सागरालाच जाणार. तसं तुम्ही केलेला नमस्कार किंवा तुम्ही घेतलेला नमस्कार हा तिकडे केशवाकडे, भगवंताकडे जाऊन पोचतो. त्यामुळे वंदन करणं ह्याच्यामध्ये काहीच आपल्याकडे फार मोठा काही कमीपणा घ्यायचा आहे असं करायचं असं नाही. फक्त मग अशी म्हटलं तसं की तो देखला देव आहे की 10 जणं करतात म्हणून मी केला. आपल्या डॉक्टर बावडेकरांचं उदाहरण आपण पाहिलं आहे की बावडेकर जेव्हा गोंदवल्याला मंदिरात पहिल्यांदा गेले मित्राबरोबर, ते असेच जरा उभे होते कोपऱ्यात. कारण नाही म्हटलं तरी यांचं सगळं आयुष्य जे होतं ते सगळं वेगळ्या पद्धतीनं गेलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना हे भक्तीचा हा मार्ग हा सगळा नवीन होता की लोक आपले रांगेत उभे राहत आहेत, रांगेत सावकाशपण जात आहेत, नाम घेत आहेत, तिथे त्या देवाच्या पुढे आल्यावर नतमस्तक होत आहेत, चरणावर अगदी मनापासून डोकं टेकत आहेत. हे सगळं त्यांना नवीन होतं आणि लोक लाजेस्तव ते पण रांगेत उभे राहिले मात्र. आणि मग पुढला सगळा भाग आपल्याला माहिती आहे. तर सुरुवातीला कदाचित असं होईल, पण समर्थ आपल्याला सांगतायत की लोकलाज म्हणून नाही, देखल्या देवा सगळी करतायत म्हणून करतो आहे असा भाव नाही. तर वंदन करण्यामध्ये आपलं अंतःकरण पूर्ण असा समोर ईश्वरच आहे आणि त्याला मी नमस्कार करतो आहे असा भाव असला पाहिजे. आणखीन भगवंत सांगतात, समर्थ सांगतात आपल्याला की शंकराला, शेषशाही म्हणजे विष्णू भगवंताला, सूर्याला आणि मारुतीला ह्या चौघांना रोज नमस्कार करावा. हे सगळेजण जे काही देणारे आहेत ना, त्या सगळ्याची आपल्याला, सगळ्याच देवांची आपल्याला गरज आहे, पण शंकराची, विष्णूची, सूर्याची आणि मारुतीची उपासना केवळ नमस्काराने करायची. काही त्या मारुतीला तेल घालायला जायला नको आहे, का शंकराला जाऊन दूध ओतायला नको आहे. आपण पाहतो ना किती खरा त्रास आहे, पिशवी आणतात हो आणि त्या शंकरा ओततात हो. ही काही तुमची शंकराची उपासना आहे का? असं नका करू. कोणा गरीबाला एखादी ती दुधाची पिशवी दिली तर त्याच्या पोटाला लागेल ना, तिथे ओतून काय होणार आहे. आता हा सगळा भाव आपला कसा असला पाहिजे, तर तो वंदनातून असला पाहिजे. मनापासून नमस्कार करावा की त्याला तो पुरणार आहे. काही त्याच्यावरती तेल पाणी दूध ओतण्याची आवश्यकता नाही आहे असं आपल्या लक्षात येईल. नमस्कारापासूनचे लाभ त्यांनी अनेक आपल्याला सांगितले. मग अशी म्हटलं तसे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अंगी लीनता, नम्रता येणं. आजकाल सगळं प्रॉब्लेम तिथे झालेला आहे. पूर्वी आपल्या वयापर्यंत, आपल्या जनरेशनपर्यंत आपण पाहिलं की आपण समोरून शिक्षक येतो आहे म्हटलं की थोडेसे आपण अलर्टच व्हायचो. अगदी आपल्या लहानपणापासून रस्त्याने जाताना सुद्धा आज आपल्याला फारच मोठी गंभीर परिस्थिती दिसते. आम्हा मंडळींना चांगले अनुभव येतात. अजूनही रस्त्यात मुलं भेटली की बाई हात मारतात, स्कूटरवरून थांबतात, अगदी वाकून रस्त्याचा नमस्कार करतात. पण ही आपल्या जनरेशन पुरतीच. आता पुढे शिक्षकालासुद्धा सन्मान मिळत नाही, ज्यांनी आपल्याला एवढं रोजच्या रोज बुद्धिदान हे दान दिलेलं आहे ज्ञानाचं. त्याच्याबद्दलसुद्धा हा जो कृतज्ञता भाव आहे तो धीरे धीरे कमी व्हायला लागला आहे. वंदन भक्तीतून हा कृतज्ञता भाव आपला यावा हा समर्थ आपल्याला सांगतात. अगदी शेवटचा टप्पा आहे तो असा आहे की वंदनातून शरणागत भाव आला पाहिजे. पण निदान सुरुवात तर करावी. नमस्काराला सुरुवात केली, मनामध्ये भाव अंतःकरणपूर्वक ठेवला, अनन्य भाव ठेवला, हळूहळू शरणागत आपण हो. आणि ते शरणागत होणं हे खरं म्हणजे हे अभिप्रेत आहे. आता समर्थाने आपल्याला असं म्हटलं की
नमस्कार करताना मनामध्ये आपल्या निरनिराळे विचार येतात. विचार म्हणजे असं की आपण फार संशयखोर असतो ना, की मनामध्ये ज्या व्यक्तीला नमस्कार खरोखरच आहे का ती नमस्काराच्या योग्यतेची, असा कुठेतरी मनात भाव येतो. आणि म्हणून मग असं म्हटलं तर देखल्या देवात असं होतं आहे की 4 माणसं करतात ना, म्हणून आपण करतो. एकदा एक चिन्मयानंदांचा शिष्य चिन्मयानंदांकडे गेला आणि म्हणाला की अमके अमके गृहस्थ आहेत ना, त्यांच्याकडे मी काल गेलो होतो, पण मला काही असं त्यांना नमस्कार करावा असं वाटलं नाही. तर हे असं मला वाटलं नाही, मी केला नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे, बरोबर केलं का? तू कोण ठरवणार त्यांचा मोठेपणा? तू नमस्कार केल्याने ते मोठे होणार आहेत असं काही नाही आहे. तू कोण ठरवणार त्यांचा मोठेपणा? असं चिन्मयानंदांनी त्याला विचारलं की तू काय कृती करायची हे तू ठरवतोस, पण ते मोठे आहेत की नाही हे तू कोण ठरवणार ना? त्यामुळे दुसऱ्याचा मोठेपणा ठरवण्याचं तुला काही कारण नाही आहे, असं त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं. तर त्यांचं चिन्मयानंदांचं सांगणं असं की साधारण असं असतं की सगळ्यात मोठी शिक्षा कशाला म्हणतात? त्यामुळे शिरच्छेद ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. तर समर्थ आपल्याला सांगत आहेत की ते जे शिर आहे ना, ते देवापुढे वाहून टाकावं. शरणागत व्हायचं म्हणजे डोकं भगवंताच्या चरणी ठेवायचं. आणि मग ते गेलं ना की मग काही नाही, सगळ्या संतांसमोर, सज्जनांसमोर, देवासमोर आपण नतमस्तक झालो तर आपलं शिर योग्य ठिकाणी तिथे गेलेलं आहे असं होईल. म्हणून आपलं डोकं आपणच लावू ना, कशाला बाकीची दुसरी कुठली वेळ यायला हवी. आपणच त्यांच्या पुढे अत्यंत लावून नमस्कार करावा असं ते आपल्याला सांगतात. ज्यांना आपण नमस्कार करतो आहे त्यांच्याबद्दल मनात आदराचं स्थान ठेवा. कोण काय सांगतं आहे, आपण काय ऐकलं आहे, आपण चौकशी करूया, असल्या काही संशयात राहायचं कारण नाही आहे. ज्याला नमस्कार केला आहे मनापासून त्याच्याबद्दलचा आदर ठेवावा, चांगल्याच गोष्टी आठवाव्यात. आत्ता होते सगळं देवदेव, तर पूर्वी काय होतं आम्हाला माहिती आहे. काय करायचं आहे तुम्हाला पूर्वीचं? आत्ता आहे ना समोर, तेवढंच हे करा ना. अशा प्रकारचं आपण मनाने ठरवायचं. काय पूर्वायुष्याशी आपलं कर्तव्य नाही आहे. आत्ता तो माणूस चांगला आहे, सज्जन आहे, चांगली कामं करतो आहे, आपल्यासमोर आहे, आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर आहे, तर त्या आदराचा आपण नक्कीच विचार करावा आणि नमस्कार करावा. ज्याला आपण नमस्कार करतो त्याच्या बाबतीत पण विचार करायचा झालं तर आपल्या या नमस्कारांनी त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल एक सहानुभूती, दया निर्माण होते, आपोआपच होते. सहजपणानं नमस्कार करणार या माणसाला आशीर्वाद मिळतो की उदंड आयुष्य मिळू दे, सौभाग्यवती भव. आपल्याला गोष्ट माहिती आहे, बरोबर भगवंताने द्रौपदीला पाठवलं का नाही भीष्माचार्यांकडे. खरं तर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की उद्या युद्धाला सुरुवात केली की 5 पांडवांना पहिल्यांदा मी मारून टाकणार. कधीतरी युद्धाचं हे व्हायलाच पाहिजे, माझं काय व्हायचं ते होऊ दे, उद्या प्रतिज्ञा केली होती. आता त्याला उत्तर काय? बरोबर भगवंतानी लावलं आणि म्हणायचा आणि हा बाहेर उभा राहिला नटवर लाल, तो पुढे पुढे जाणार. आणि तिला म्हणाला नमस्कार कर. बरं भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, बांगड्यांच्या नुसत्या आवाजाने सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला. आणि मग लक्षात आलं अरे द्रौपदी आहे, म्हणजे आपली प्रतिज्ञा काय, आपण आशीर्वाद काय दिला. आता गडबड आहे. लगेच त्यांनी म्हटलं तू कोणाबरोबर आली आहेस? कृष्णाने आणलं आहे मला. बरोबर आहे म्हणे, त्याचं डोकं आहे. तर ह्या वंदनाचा आपोआप नमस्कार केला की आशीर्वाद आपल्याला येतोच येतो आणि त्या आशीर्वादाचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. मनापासून आपण नमस्कार करावा, निष्काम भावनेनं नमस्कार करावा. भगवंताने गीतेमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी सांगितलं आहे तुमचे पापाचे डोंगर नाहीसे होतील. अगदी आता आमचा काल 18व्या अध्यायाचा अखेरचा भाग चालला आहे, त्याच्यात अनंत ठिकाणी हा विषय आला आहे की भगवंत सांगतो आहे अर्जुनाला की अरे आता तुझा मोह गेला आहे ना, नुसतं तू केल्याने आपोआप तुझे सगळे पापाचे डोंगर नाहीसे होणार आहेत. आणि मग संजय धृतराष्ट्राबद्दल म्हणतो आहे की मी तुला एवढं सगळं सांगतो आहे पण तुझ्यावर काही मात्र परिणाम होत नाही, कारण त्याचा हेतूच वेगळा आहे ना. त्याला या बाकी सगळ्यामध्ये काही नको आहे, तिथे युद्धभूमीवर काय चाललं आहे ते बोल, एवढंच त्याला हवं आहे. अर्जुन काय म्हणाला, श्रीकृष्णाने काय त्याला उत्तर दिलं आणि त्यांचा दोघांमधला काय संवाद आहे ह्याच्याशी धृतराष्ट्राला काहीच कर्तव्य नाही आहे. आणि मग संजय म्हणतो आहे की हा आतून जसा चर्मचक्षू जसे नाहीत ना तसं ह्याला आत पण काही चक्षू नाहीत, ह्याला काही कळतच नाही आहे आपलं काय भलं आहे
कशात आपलं भलं आहे हेच समजत नाही. तर तो अखेरच्या संजयच्या ह्याच्यात पण प्रत्येक वेळेला भगवंत सांगतो आहे की नुसतं तुम्ही नतमस्तक व्हा, तुमचे पापाचे डोंगर नाहीसे होतील, असं भगवंतांनी आपल्याला दिलं आहे. खरं आहे, अगदी भ्रष्ट माणसंसुद्धा पवित्र होतात. नमस्काराने झाल्या असतील चुका, पण त्या चुकासुद्धा सुधारण्याचा हा खूप मोठा महत्त्वाचा मार्ग आहे नमस्कार करणं. आपोआपच त्याचं काम होतं. आमच्या नात्यामध्ये एक जण आहेत, आता त्या आजी गेल्या, पण त्या मला म्हणाल्या, मीरा आधीच्या पिढीमध्ये काहीतरी प्रॉपर्टीवरून झालं होतं आणि आमच्या दिरांचं आणि आमचं काही जमलं नव्हतं आणि खूप कोर्ट कचेऱ्या सगळे जे काही व्हायचे प्रकार ते सगळे करावे लागले होते आणि पुढल्या पिढीत पण मग ते आलं ना. मग ती त्यांची मुलं आमची मुलं पण एकमेकांशी काही संबंध येत असताना पण म्हणे मी एक दिवस असं बसले होते देवाच्या इथे की असं किती वर्ष आपण चालवायचं. झालं ना आता प्रॉपर्टीचं जे काही होतं झालं, कोर्ट कचऱ्या झाल्या, जे काही मिळायचं होतं ते मिळालं, ज्याला द्यायचं होतं ते दिलं, हे चालू कशा ठेवायचं. म्हणजे एक दिवस मी उठले आणि काही नाही, फुलं पेढ्याचा पुडा असं सगळं घेतलं आणि गेले. तोपर्यंत म्हणे दीर नव्हते पण जाऊबाई माझ्या होत्या आणि मला खात्री होती की दारामध्ये बेल वाजवल्यावर दार उघडल्यावर मी दिसल्यावर काही ते दार उघडणार नाहीत असं नक्कीच होणार नाही. त्यामुळे त्या या बसा म्हणणारच. आणि एकच तिथे देवासमोर हे ठेवला, पेढ्याचा पोळा ठेवला आणि पुतण्यांना आणि जावेला म्हटलं, आपण सगळं जुनं विसरून जाऊया. आपण किती काळ इथे आहोत आणि काय आहोत आपल्याला माहिती नाही, पुढल्या पिढीमध्ये कशाला चालू ठेवायचं. त्याच्यासाठी मी आलेली आहे. आणि म्हणाल्या, मग त्या 1-2-5 वर्षात त्या गेल्या. आज त्या दोन्ही घरांमध्ये छान सगळं चालू आहे. किती नमस्काराचा परिणाम होतो. एक देवाला जाऊन नमस्कार केला, भावना मनातली हे की ठीक आहे झालं असेल काही आधीच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा आपलं पण वय तरुण असतं, आपल्याला पण असं लक्षात येत नाही कोणाचं बरोबर कोणाचं चूक, पण कुठेतरी हे थांबायला हवं की नाही. ते काम वंदन भक्तीने होतं. नमस्काराने सहजपणानं हे दुरावे जे आहेत ते दूर होतात असं समर्थ सांगतात. प्रत्येकामध्ये भाव हा पाहिजे की सगळीकडे परमेश्वर आहे. त्याही माणसामध्ये अवगुण असतील पण अवगुणाबरोबर ईश्वर पण आहे ना. मग तो ईश्वराचा अंश जर तिथे आहे तर ते अवगुण पण बाजूला होतील. त्या अवगुणानंच का आपण धरून ठेवायचं. समोर असणाऱ्या व्यक्तीमध्ये जर दोन्ही आहे, ईश्वर तत्व पण आहे, पण त्याच्या बाकीच्या सगळ्या वागणुकीमुळे समजा काही चुकीचं वर्तन केलं असेल तर तेच का आपल्याला दिसायला हवं. अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. या सगळ्या संतांनी आपापल्या जीवनामध्ये निरनिराळ्या मंडळींना या वंदन भक्तीमार्फत सहजपणानं, त्या समर्थांच्या ह्याच्यात सतीबाईंची एक गोष्ट आहे, रागावली ती, सारवण घालत होती, तो बोळाच दिला होता समर्थांना फेकून, रागावले नाही. मग ते म्हणाले ठीक आहे, रोज जायचं नमस्कार करायचं, रोज तिच्या दारात जायचं. झालं की नाही हृदय परिवर्तन. तुकारामांनी मंबाजीचं केलं की नाही परिवर्तन होतं. परंतु आपण मात्र निखळ श्रद्धा ठेवून नमस्कार केला पाहिजे. काही कोणी आपल्याला नमस्कार का केलास म्हणून विचारत नाही किंवा नमस्कार करूनही लाथाडताय असं होत नाही. नक्की परिणाम होतो, वेळ लागेल कदाचित, परंतु नमस्काराचा परिणाम होतो असंच आहे. कालच दसरा झाला आहे. दसऱ्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांना कौत्सवरतंतूची गोष्ट आठवते. या सगळ्या म्हणजे महाभारतामधली शस्त्रपूजा असेल किंवा ह्यानी कुबेराने रघुराजाला धन दिलं त्या धनाची गोष्ट असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला कळतं की कुठेतरी ही कृतज्ञता असते अंतःकरणात, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. आणि त्या कृतज्ञतेचं होतं की खरोखरच एका नमस्काराने त्या आपल्याच्या पानाच्या सारखं हृदय जोडली जातात. आपल्या प्रत्येक सणाच्या मागे खूप मोठं अगदी विचारपूर्वक गोष्ट केलेली आहे. कुठलं तरी पान दिलेली आहे आपल्याला, त्या आपल्याच्या पानाचा आकार पाहिला अक्कीच कळतं की माणसाने माणसाचं हृदयापासून जोडणी करावी आपोआप. म्हणजे आता आपण सगळेजण एकाच बोटीतले प्रवासी आहोत. आता अगदी मोठा प्रश्न असा असतो की आपण आपल्या छोट्या छोट्या सोसायटी किंवा आपले नातेवाईक यांच्याबद्दल जरी आपण विचार करतो आपल्या लक्षात येतं की किती ठिकाणी मुलं बाहेर आहेत, मग आपण दोघंच आहोत किंवा एकटेच आहोत, मग आता काय करायचं. हा प्रश्न का बरं, ही एवढी मंडळी आहेत ना आपल्याबरोबर, असा विचार केला पाहिजे की आपल्याला आपण एकटे नाहीच आहोत. हे कशाने येईल, साधं गुड मॉर्निंग, साध्या नमस्काराने ह्या सगळ्या गोष्टी होतील, सगळे आपलेसे होतात. आज आपल्या करोना काळामध्ये कितीतरी आपल्याला असे छान अनुभव आले, अनेकांना आले.
आमच्या काही मुलींनी, तरुण मुलींनी इतकं छान दोन 2.25 वर्ष आपण ह्या सगळ्यामध्ये होतो. सकाळी सकाळी आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना फोन यायचा बरं का, मीराताई आज तुमचं स्वयंपाकघर बंद आहे. मला पहिल्यांदाच हा फोन आला, स्वयंपाकघर बंद आहे म्हणजे काय, आज किचनमध्ये जायचं नाही तुम्ही. आणि बरोबर सकाळी 7:30ला आमच्या दारामध्ये छान ट्रे, कॉफीचा थर्मास, मस्तपैकी ब्रेकफास्ट, इडली चटणी, फ्रूट डिश सगळं रेडी असं यायचं. 12:30ला लंच रेडी दारात, सगळ्या गोष्टी. आज काही नाही, चेंज तुम्हाला. आता हे कुठून आलं? अशी मनामध्ये इच्छा होणं, विचार होणं की आता कंटाळतात माणसं, बाहेर जायचं नाही आहे, कोणी येणार नाही आपल्याकडे, मग आपण काय करू शकतो? एवढं तर करू शकतो, घरामध्ये आम्ही स्वयंपाक करतो, त्यातला डबा द्यायला आपल्याला काय आलं. असं किती लोकांनी काय काय केलं. आमच्याकडे वरती मुलगा राहायचा, मी जरा खाली दिसले की मला बोललं, काकू कुठे चाललं आहे? अरे म्हटलं कुठं काय नाही जायचं, घरी झालं, मी आणून देणार. हे कुठून आलं? हा जो काही एक आपलेपणा असतो, प्रेम असतं, हे साध्या आपल्या नजरेतून वंदन कळतं बरं का. कुणाशी आपण का समर्थ एवढंच आपल्याला सांगतात की सहजपणानं माणसं आपल्याशी कळण्यासाठी या वंदन भक्तीचा उपयोग करा. स्वार्थीपणा नाही याच्यामध्ये, आपण जसं करणार तसं आपल्याला दुसऱ्यांचं पण करायचं आहे, नाहीतर एकतर्फी नाहीच ह्या गोष्टी होणार. तो पण विचार त्यांनी सांगितला आहे. मला नेहमी दसऱ्याच्या दिवशी ते आपल्याचं पान पाहिलं की ही आठवण होते की ये हृदयीचे ते हृदयी, असं जे समर्थ आपल्याला सांगतात ते हे आहे की आपल्या हृदयामधल्या भावना काय आहेत त्या दुसऱ्याच्या हृदयात तशा आल्या पाहिजेत. तुकाराम महाराज म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण समोरच्या माणसाच्या बद्दल जो भाव मनात ठेवू तोच भाव आपल्याबद्दल त्याच्या मनात असतो. आता कसा ठेवायचा तुम्ही ठरवा. किती सहज आहे की समोरून येणारी व्यक्ती तिच्याबद्दल आपल्या मनात चांगलाच भाव आला पाहिजे, तर आपल्याबद्दल त्याच्या मनात पण चांगला येणार आहे. आपण आता कुठून हा का भेटला, कठीणच आहे, मग त्याच्याही मनात तोच भाव. असं तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की एवढंच करा की मग आपल्याला सगळ्यांमध्ये ईश्वर काय आहे तो सहजपणाला कळेल. म्हणून हे जे काही नम्रपण, धाकटेपण, स्वतःकडे लीनता, नम्रता असे जे समर्थ सांगतायत ते याच्यात आहे की सद्गुणांना आपण नमस्कार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी थोडी सवय करायला हवी. आपल्या शरीराला आणि मनाला चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. आणि त्या चांगल्या सवयी लावून घेताना होतं असं की शेवटी असं आहे ना की मी नेहमी गमतीनं म्हणते की स्तोत्र पाठ करावी लागतात. पण टी व्हीवरच्या सिरियलच्या ज्या टायटल सॉन्ग असतात काही नाही करावं लागत, त्याचं नुसतं एक वाजलं की पुढलं सगळं आपल्याला येतं. किंवा मी गमतीनं मुलांना सांगायचे की सगळ्या प्रकारच्या क्लासेसच्या पाट्या असतात की नाही, सगळं लागतं. अगदी चेस शिकवायलासुद्धा हल्ली कोणीतरी शिकवणारा लागतो, कॅरम शिकवणारा लागतो, सगळे खेळ शिकवायला, कला शिकवायला सगळ्याला आपल्याला कोणीतरी गुरु करावा लागतो. येथे शिव्या शिकवल्या जातील आहे पाटी, पण सगळ्यांना येतात. तसं आहे की वाईट गोष्टी शिकायला काहीच करावं लागत नाही, त्या ॲटोमॅटिक आपल्याला येतात. पण चांगलं करायचं तर आपल्या शरीराला, मनाला सारखी सवय लावून घ्यावी लागते. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला थोडे परिश्रम लागतात. असं एकदम कसं आहे, वाईट गोष्ट आपल्याला आपोआप येते, पण चांगल्या गोष्टीला आपल्याला प्रयत्न करावे लागतातच. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की हा भाव म्हणजे इथे भाबडेपणा नको आहे त्यांना. भक्ती संकल्पना ही नवविधा भक्तीची संकल्पना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 3 खरं म्हणजे पायऱ्या सांगितल्या. ती संकल्पना अशी कशी हळूहळू वरती होईल. तर सुरुवातीला कदाचित असं होईल की भक्तीचा विषय हा केवळ भगवंतापुरता मर्यादित असेल की भक्ती म्हणजे काय, तर ठीक आहे अर्चन भक्ती सांगितली आहे, पूजा करायला सांगितली आहे, असे एक भगवंतापुरती मर्यादित अशी आपला विचार भक्तीच्या बाबतीत असेल. पण थोडी प्रगती झाली पाहिजे की भगवंताचा भाग आपण आहोत. आपण भक्तीचा अर्थ पाहताना पाहिलं होतं, भाग म्हणजे अंश, आपण भगवंताचा अंश आहोत असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्यामुळे भक्ती करताना आधी सुरुवातीला पहिली स्टेप ठीक आहे की भगवंताबद्दलचं म्हणजे केवळ भक्ती हा भगवंताबद्दलचा विषय. हळूहळू असं आपण करतो की आता नवरात्र झालं, कोणाकोणाकडे बसती उठती सवाशे, मग आपण काय म्हणतो की जणू काही तिच्या रूपात मी देवीला बोलवलं आहे. आता ही देवी काय, तिला नुसता नैवेद्य आम्ही दाखवतो, ती काही खाणार नाही आहे, मग आम्ही कुणाच्या तरी रूपामध्ये तिला बोलावतो आणि तिला खाऊ घालतो. ही त्याची दुसरी स्टेप झाली की दुसऱ्यांमध्ये पण भगवंत बघणं.
पहिला याला ठीक आहे, भगवंत हा म्हणजे त्याच्यापुरता मर्यादित राहील. मग हळूहळू दुसरी स्टेप काय, तर त्याचं भाग, त्याचा अंश बनून आपण राहू. म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंता वाचून अन्य दुसरा कुठलाही विषय नाही. त्यामुळे समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये भगवंतच आहे. ही आपली दुसरी थोडीशी आपली प्रगती कशी कशी करायची. तर इथे जसं आपण भाव ठेवतो तसा प्रत्येक माणसामध्ये तो भाव ठेवून राहायचं. आणखीन पुढलं तिसरं पायरी काय, तर हे नुसतं तेवढ्यापुरतं नाही, तर अखंड अनुसंधान त्याचं ठेवायचं. त्याला विसरून नाही चालायचं. त्या अनुसंधानात आपण राहिलं पाहिजे. आणि हे साध्य म्हणजे या तिन्ही स्टेप साध्य होण्यासाठी आपल्याला या श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम अत्साता वंदनम इतकी सगळी प्रगती आपल्याला करायला सांगितली. सोप्या सोप्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. मग या वंदन भक्तीपुरता विचार करायचा म्हटला तर ह्या आधी श्रवणापासून केलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगाला येतात. मग या वंदनाचं काय होतं, तर जी आपली इष्टदेवता आहे किंवा आपले सद्गुरू आहेत, तर त्या वंदन करणं म्हणजे त्या इष्टदेवतेला किंवा सद्गुरूंना संतांना साष्टांग नमस्कार घालणं. आणि अगदी मी बऱ्याचदा पाहिलं आहे की किती मोठी माणसं सहजपणाने, आता घडीमध्ये मी पाहिलं ना की सहजपणाने गेलं की अगदी समर्थांच्या पुढे तेव्हा आता इस्त्रीचे कपडे वगैरे असं काही मनात येत नाही बरं का. लोक जरा विचार करतात बापरे इथे काय साष्टांग नमस्कार घालायचा आहे, तर तसं नाही. वंदन करणं म्हणजे अष्टांगाने भगवंताला नमस्कार करायचा. ही वंदन भक्तीतली सुरुवात आपण म्हणूया. त्याचं दुसरं टोक आपल्याला माहिती आहे, नर्मदा परिक्रमा नमस्कार घालत घालत. आता हे काय म्हणजे किती त्या शरीराला त्रास द्यायचा. एक नमस्कार घालायचा, उठलं की परत नमस्कार, अशी ती नर्मदा परिक्रमा करायची. म्हणजे हे अगदी अवघडच गोष्ट आहे. आणि असा संकल्प करणं आणि तो निभावणं त्यांनीच करून घेऊ जाणे. तर असा दुसरं टोक आपल्याला गाठायचं नाही आहे. पण निदान भगवंतापुढे सद्गुरूंपुढे आपण साष्टांग नमस्कार घालावा. वंदनाचा नमस्काराचा विशेष अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. मग ह्याचा दुसरी स्टेप आपल्याला सांगितलं की आपल्या देवता आपले सद्गुरू हे जसे आपल्याला श्रेष्ठ वाटतात तसे इतरांचे पण वाटले पाहिजेत. आणखीन एक विचार समर्थ या वंदन भक्तीमध्ये आपल्याला देणार आहेत की आपल्याला काय वाटायचं, सांप्रदायिक आपल्याकडे फार हे पडतात की मी गोंधळल्याची आहे ना, मग मी शेगावच्या लोकांना कमी म्हणणार, मग शेगावचे लोक गोंधळल्याचे का, असं नाही आहे. सर्व ठिकाणी तोच देव आहे आणि संतांनी आपल्याला दाखवून दिला आहे बरं का. समर्थ पंढरपूरला गेले आणि समर्थांना त्या पांडुरंगामध्ये रामच दिसला. त्यामुळे आळंदीला गेल्यावर समर्थ भक्तांना समर्थ दिसले पाहिजे, सज्जनगडावर वारकऱ्यांना माऊली दिसल्या पाहिजेत. सगळीकडे तोच ईश्वर आहे हे आपल्या लक्षात पाहिजे. सांप्रदायिक मंडळींनी आपला संप्रदाय वेगळा असं मानायचं काही कारण नाही. सगळीकडे तोच ईश्वर आहे. आणि खरोखरच म्हणजे समर्थांचा अभंगाचा विचार केला आपल्याला वाटतं की अरे समर्थांनी पांडुरंग कटेवरती हात ठेवून उभा आहे आणि तो पंढरपूरला इस्रायल म्हणजे येथे का उभा तू श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केले चापबाण, काय भोवताली चाललाय दिसत नाही का तुला, गेलो कुठे तुझं धनुष्यबाण, आणि कमरेवरती हात ठेवून काय उभा आहेस. मी त्यांना रामच दिसला. त्या पांडुरंगाला त्यांनी रामाच्या रूपातच पाहिलं. एक नरहरी सोनाराची गंमतशीर गोष्ट सांगतात. नरहरी सोनार पंढरपूरलाच राहायचे आणि ते त्या काळामध्ये शैव आणि वैष्णव याच्यामध्ये फार मोठं होतं की शैव म्हणजे शंकराचे उपासक आणि वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक. आणि शंकराच्या उपासकांनी ह्याला जायचंच नाही, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंच नाही, कारण तो विष्णूचा अवतार. त्यामुळे नरहरी सोनार कधीही पांडुरंगाला नमस्कार करायला गेले नाहीत, पांडुरंगाच्या मंदिरात कधीही गेले नाही. काय इतका तो शैव वैष्णव वाद इतकं म्हणजे टोक सांगतात की म्हणे शैव मंडळी वैष्णव मंडळी शंकराचं नाव किती घ्यायचं नाही, तो कपडा शिवला नाही म्हणायचो वैष्णवला. किती वेळ तो शिवशब्द आला ना त्याच्यात, त्यावेळी कपडा शिवला नाही म्हणायचं, वैष्णवला म्हणायचं. किंवा उभगंध, वैष्णव लोक उभगंध लावतात, शंकराचे उपासक आडवगंध लावतात. मग सारवण करायचं तर शंकराचे उपासक आडवं सारवण आणि विष्णू अशा. आता काही वेळा गंमतशीर कीर्तनकार अशा गोष्टी सांगतात की लोकांना जरा असं दोघांच्या बदला फरक काय आहे हा कळावा. ह्याच्यासाठी शिवभक्त आणि वैष्णव भक्त हे एकमेकांशी इतके पक्के स्वतःशी होते की दुसरा आपल्यापेक्षा कमीच, अशा पद्धतीने त्यांचं वागणं असायचं. आणि नरहरी सोनार उत्तम दागिने घडवायचा.
पंढरपुरात राहायचा. तर एका पांडुरंगाच्या भक्ताने त्याला म्हटलं की तू काही कर, पांडुरंगाचे दागिने तू करून दे. मला छे, त्या तोंडाचं तोंड बघायला मी नाही येणार, शक्यच नाही म्हणाला. मी नाही पांडुरंगाचं मापं घ्यायला लागतील ना, मुकुट हवा, काय कंबरपट्टा हवा, दागिन्यांचे, मी त्याच्याकडे देवळात येणार नाही असं नरहरी सोनाराने सांगितलं. हा त्याच्या अगदी खणपटीसच बसला. मला काही कर, तू म्हणाला तू कुणाकडून ते मापं घेऊन ये, मी तुला दागिने मित्रत्वाच्या भावनेने करून देतो, पण मी देवळात येणार नाही. मग खूप वेळा प्रयत्न केले, निराळ्या लोकांनी मापं घेऊन पाठवायचे आणि मग ह्यांनी दागिने करायचे, पण ते काही त्या पांडुरंगाला बसेनात आणि ते काही दागिने नीट होईनात. मग पुन्हा पुन्हा हा खणपणी बसा, नको रे असं करू, तू आता असं कर, मी तुला आयडिया सांगतो, तू डोळ्याला पट्टी बांध आणि डोळ्याला पट्टी बांध आणि तू मापं घे, मी तुझ्याबरोबर येतो, आकडे वगैरे मी सगळे लिहीन किती मापं, पण तू हे कर. आणि मग नरहरी सोनार ह्या गोष्टीला तयार झाला. डोळ्याला पट्टी बांधून मी पांडुरंगाचं मापं घ्यायला येतो आणि देवळात आला. आणि नरहरी सोनारने पट्टी बांधली आहे आणि तो त्याच्या त्या पट्टीने मापं घेतो आहे आणि हात लावला तर आपलं डोक्याचं मुकुटाचं माप घेताना पाण्याचा स्पर्श, गंगा माती आहे. गळ्याचा हे घेतला तर नागाचा स्पर्श. आणि मग आता तो चक्रावला की अरे शंकरच दिसतोय मला, इथे पांडुरंग दिसतोय कुठे. आणि मग पट्टी काढली. मग हे आता कदाचित असं असेल की संतांच्या चरित्रामधल्या या गोष्टी खऱ्या झाल्या की नाही हे कळावं लोकांना. शैव काय, वैष्णव काय, शिव काय, विष्णू काय, सगळे सारखेच आहेत, वेगळेपणा नाही आहे. आता मोठ्या मोठ्या लोकांची जरा संतांची नावं घेतली ना की लोकांवर त्याचा चांगला परिणाम होतो. आपल्याला काय असे अनुभव नसतात, मग त्यांना आले अनुभव आले असं सांगितलं की आपल्या म्हणजे सांप्रदायिकांना लक्षात येतं की अरे हा माझा संप्रदाय. असं आपण कुपमंडूक राहण्याची आवश्यकता नाही आहे. ज्याला जे जसं भावतं ते त्यांनी करावं आणि सगळ्यांचं तेच आहे असा एक भाव. ज्याला जे गोड वाटतं, ज्याला जे जास्त अपील होतं त्यांनी तो भाग करावा. ह्याच्यामध्ये काही सांप्रदायिक भेदभाव मानण्याचं कारण नाही. अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला या वंदन भक्तीच्या निमित्तानं आणखीन सांगतात. आणि हा अनुभव आपल्याला येतो. खूप संप्रदायिकांमध्ये एकमेकांमध्ये हे असतं आणि त्याच्यात असं असतं ना, त्यातली जी मोठी मंडळी असतात त्यांना काही नसतं, त्याच्यातली जी खालती असतात ना मंडळी त्यांच्यामध्ये हा अभिनिवेश फार असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात भोवताली. तर तसं होऊ नये. मग काय काय नमस्कारामुळे येतं. आता म्हटलं तसं की ही तर गोष्ट आहेच, नम्रता लीनता येते, हा अगदी पहिला मुद्दा आहे. पण त्याबरोबर ते आपल्याला आपल्यामध्ये लीनता नम्रता येते हे कळावं कसं. तर आपला अभिमान कमी झाला आहे का हे आपण जर बघितलं तर आपल्याला हळू लक्षात येतं की हो, नम्रतेनं लीनतेनं आपला अहंकार, आपला अभिमान थोडा थोडा कमी होतो. आणि हा आपल्याला फार अडणारा आहे ना, अभिमान अहंकार अडणार आहे. आपण जर जसा दासबोधात पुढला भाग पाहू तेव्हा आपल्याला कळेल की पाचवा हा अहंकार आहे ना, हा फार त्रासदायक आहे. त्यामुळे तो कमी होणं ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या मनामध्ये जे सगळे संशय असतात ते दूर होतात. आपली संत सज्जनांशी मैत्री होते. चांगल्याच माणसांमध्ये आपोआपच आपल्याला भोवताली चांगली माणसं मिळायला लागतात. आपले दोष, आपले अवगुण कमी होतातच, नाही असं नाही. आणि मग इतरांचे जे गुण आहेत ते आपले घेण्याची प्रवृत्ती होते की अरे हे असं करून बघूया, हिला हे जमलं आहे, आपल्याला जमेल, असे गुण दुसऱ्याचं घेणं हे पण आपल्याला आवडायला लागतं. दुसऱ्याच्या चुका आपण क्षमा करतो. या वंदन भक्तीमुळे काय होतं, त्यांनी नमस्कार केला आहे म्हणून नाही, आपला भाव असा होतो की असू दे. होता असं, माझा एक भाचा आहे, रागावला माझ्यावर आणि हे मोठं व्हॉट्सॲपवर मला पत्र लिहिलं. स्वतःच होतं कारण मी त्याच्या मुलाच्या बारशाला गेलेलं होते, म्हणजे जमलं नाही मला जायला. नुकतीच मुलगी आली होती तेव्हा आम्ही बाळाला बघून आलो होतो. त्याला राग आला, आत्या तू का आली नाहीस म्हणून रागावला होता माझ्यावर. तर असं रागवू दे, दुसऱ्याच्या तो राग आम्ही मनात धरायचा असं चालेल कसं. म्हटलं बरोबर, चुकलंच माझं, आता पुढल्या वेळेस म्हटलं मी सुधारणा करेन, लवकर दुसरा चान्स घे, मी येणार बघ असं त्याला सांगितलं तुम्हाला. तर आपल्याला नाही असं वाटतं की दुसऱ्याच्या तो रागवणं स्वाभाविक आहे, त्याला वाटलं स्वाभाविक आहे. आपण तो राग मनात न धरता आपण त्याला क्षमाशील होणं ही आपली वृत्ती वाढायला लागते. आपोआपच आपल्यामध्ये हा बदल होतो. आपल्याबद्दल दुसऱ्याच्या किंवा दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारं जे काही किलमिश असतं ते आपोआप नाहीसं होतं. हे नमस्काराचे खूप मोठे फायदे समर्थ आपल्याला सांगतात. काही वेळा तर असं आपलं होतं ना, कोणीतरी आपल्यावर आकारणच रागवलेला असतो, खरं काहीच घडलेलं नसतं रागवण्यासारखं, तरीसुद्धा एखादा माणूस आपल्यावर रागवतो आणि मग म्हणतो का रागवलं आहे, कोण जाणे बाबा. पण आता काय करायचं, आपण विसरून जायचं, म्हणजे आपोआपच त्याच्यात बदल होतो असं आपल्या लक्षात येतं.
मग अशा विचाराने जर आपण ह्या वंदन भक्तीकडे पाहिलं तर त्याचे फायदे आपल्याला लक्षात येईल की दिसायला साधं आहे, काहीही सामग्री लागत नाही आहे. तुम्ही जर हे वाचली तर 16वी ओवी आहे, त्याच्यामध्ये सीसा परता नाही दंड ऐसे बोलवती उदंड या कारणे अखंड देव भक्त वंदावे. मग असं म्हटलं तर का करायचं, तर जे महत्त्वाचं सगळ्या अवयवामध्ये शिर आहे ना तेच आपण भगवंताला देऊन टाकायचं की मग काही चिंताच करायचं कारण नाही आहे. कारण तिथेच सगळं आहे. एक आपलं मन ज्याला म्हणतो त्या मनामध्ये सुद्धा काय आपली बुद्धीच काय ते सांगणार ना. त्या मनाला जर बुद्धीने योग्य वळण दिलं तर काही प्रश्न नाही, तर ते आपण करावं असं ते आपल्याला सांगतात. आणखीन 2 ओव्यांकडे तुमचं लक्ष मी वेधून घेणार आहे की मग असे सांगितलं आहे, साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथ नेऊन घाली जेथील तेथे. हे तर सांगितलं समर्थाने. पुढे म्हणाले या कारणे नमस्कार श्रेष्ठ. कुठल्या कारणानं, आधीच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे जर भावपूर्ण अंतःकरणाने साधकांनी नमस्कार केला, साधक भावे नमस्कार घाली, तर आपल्या सगळ्या चिंता त्या ज्याला नमस्कार करतो त्याला लागतात. आता आपल्या मुलांना म्हणजे आपल्या नातवंडांना सगळ्याच गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आता काही हे नसतं, पण मला नेहमी आठवण होते आपल्या लहानपणाची. आमच्या लहानपणी माझा भाऊ दुपारी शाळेत जायचा आणि मी सकाळी शाळेत जायचे आणि आम्हाला दोघांना कंपासपेटी एकच होती. पण आमचं कधी नाही भांडण झालं. ज्या दिवशी भूमितीचा तास असेल त्या दिवशी आम्ही रस्त्यामध्ये एकमेकांना कंपासपेटी द्यायचो. आता ही त्या काळाची गरज होती म्हणा, आम्हाला कदाचित अशी ती सवय असेल. कधी आमच्या मनात कधी विषयच आला नाही असा की मी दादाचीच पुस्तकं का वापरायची. आला होता कधी आपल्या मनात विचार? आधीच्या भावंडांचे कपडे वापरणं, आधीच्या भावंडांची पुस्तकं वापरणं, ह्यात आपल्याला काहीच कमीपणा वाटला नाही. ते आपोआपच म्हणजे अंगवळणी पडलं होतं आपल्या आणि ते आपण करायचोच सगळ्या घरातून. कारण आर्थिक परिस्थिती आपली अशी असायची की त्या सगळ्या पद्धतीतूनच आपण लहानाचे मोठे झालो. आज उदंड आहे आपल्याकडे आणि त्यामुळे कुणाला तरी द्यावं, कुणाचं तरी वापरावं हे आपल्या पुढल्या पिढीला मान्यच नाही आहे किंवा त्यांना ती सवयच नाही आहे. पण निदान आपण सांगू तर शकतो की नाही त्यांना. ह्या सगळ्याची जाणीव त्यांना करून द्यायला पाहिजे. ती नम्रता, ती लीनता, दुसऱ्याबद्दलचा विचार, दुसऱ्याची जाणीव, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वंदन भक्तीतून येतात. नुसत्या एका नमस्काराने या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. म्हणजे आपल्याला हवा आहे ना एखादी दादाकडून वस्तू, सकाळी आपण नमस्कार करावा म्हणजे मग तो आपल्याशी चांगलं वागतो. करून बघ असं सांगितलं की मग त्या एका छोट्या गोष्टीने म्हणजे मला आठवतं आहे की आपल्या 4 भावंडं आपण होतो, पण आपल्या लहानपणी ही सहज प्रवृत्ती होती. काही आपल्याला वेगळं भांडत नव्हतं अशा तर काही भाग नाही, भांडत होतोच. पण हा पण एक आपलेपणा की किती जरी भांडलो तरी दुसऱ्या दिवशी आपल्या सकाळी नमस्कार केला की अख्खा दिवस आपल्याला खरोखरच असा एक आदर भाव मनामध्ये निर्माण व्हायचा. तो आपल्याला ते सांगतात, सुगम पंथ नेऊन घाली जेथील तेथे सगळं पाप ते घेतात. याचा अर्थ काय की आपोआपच रात गई बात गई, काल जे काही झालं असेल भांडण गेलं. अशा प्रकारचा विचार ही वंदन भक्ती आपल्याला देते. त्यामुळे दिसायला खरं अगदी छोटा 25 ओव्यांचा समास आहे, पण नमस्कारासारखं दुसरं सोपं साधन नाही. काहीही सामग्री न लागणारं वंदन नमस्कार हे आपल्याला देवाने साधन दिलेलं आहे आणि त्या साधनाचा आपण उपयोग करून आपलं मन, बुद्धी, चित्त हे सगळं तिथे जोडून घ्यावं असं ते आपल्याला सांगतात. असा आजच्या समासाचा विषय आहे. आता पुढली जी आहे ती दास्य भक्ती आहे. समर्थांनी स्वतःकडे मी आत्ता ह्याच्यात पण आपण पाहिलं की माऊलींची मी सुरुवातीच सांगितलं की आपल्याकडे धाकुटे पण घ्यावं. आता हे दास होणं म्हणजे काय, धाकुटे पण घेणंच आहे. तर समर्थ आपल्या इथे आता वंदन करून आपल्याकडे थोडीशी कमी बाजू म्हणजे आपण कुठेतरी खाली आहोत आणि ज्याला नमस्कार करतो तो वरती आहे असा विचार सांगूनच टाकलेला आहे. आता अजून ते पुढली बाजू सांगणार आहेत की दास व्हायचं. कोणाचाही दास होणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते बरं का. मालक होणं सोपं असतं, दास होणं अवघड असतं. पण समर्थ आपल्याला दास व्हायला सांगणार आहेत. ते आपण आता पुढल्या वर्गाच्या वेळेला पाहूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तनुही देशकारी पडो. जय जय.